नमस्कार फॅमिली, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भन्नाट चवीचा स्ट्रीट स्टाईल व्हेजिटेबल पुलाव। जर तुमची मुलं भाज्या खायला नखरे करत असतील तर ही रेसिपी त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे। भाज्यांनी भरलेला हा पुलाव इतका चविष्ट लागतो की मुलांना त्यात भाज्या आहेत की नाही हे देखील कळणार नाही आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा याच पुलावाची डिमांड करतील। अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या पुलावला बाहेरसारखी टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये आपण काही सिक्रेट ट्रिक वापरलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी उठल्याबरोबर मी पहिल्यांदा 2 वाटी बासमती राईस स्वच्छ धुवून कुकरला लावून घेतला। कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिला। कुकरमधला भात थंड होते तोवर मी बाजूला एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला। दुसऱ्या गॅसवर एका भांड्यामध्ये घरात उपलब्ध असलेल्या भाज्या म्हणजे हिरवा मटार, फरसबी उकडण्यासाठी ठेवून दिले। रात्री मी एक बटाटा उकडून फ्रीजमध्ये ठेवलेला होता आणि भाज्या देखील निवडून ठेवलेल्या होत्या। डब्यासाठी झटपट आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर अशी पूर्वतयारी करावीच लागते। आता कढईमधलं तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं आणि मोहरी याची फोडणी दिली। यानंतर थोडा कढीपत्ता घातला, तो तडतडून दिला। कढीपत्ता घातल्यावर फोडणीचा छान असा सुगंध आला की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा सोनेरी रंगाचा परतून झालेला आहे। यानंतर घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो पण मस्तपैकी असा परतून घ्यायचा आहे, मऊ करून घ्यायचा आहे। चमचावर आलं लसूण पेस्ट घालूया आणि या मिश्रणात परतून घेऊया। आता घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट। घरातला वापरण्यातलं कुठलंही तिखट घ्यायचं आहे। तिखट थोडं कमी घालायचं आहे कारण आपण लहान मुलांना डब्यासाठी हा पुलाव देणार आहोत, त्याच्यामुळे पुलावमध्ये तिखट थोडं कमी घातलं तरी चालेल। अर्धा चमचा गरम मसाला घालूया। आता या पुलावला खरी स्ट्रीट स्टाईल चव देण्यासाठी 1 चमचा घालायचा आहे पावभाजी मसाला। हाच मसाला या पुलावचे सिक्रेट ट्रिक आहे, जेणेकरून पुलावला एकदम स्ट्रीट स्टाईल चव येऊन जाईल। बाहेर जे काही स्ट्रीट स्टाईल पुलाव मिळतात त्याच्यामध्ये पावभाजी मसाला घालूनच पुलावला स्ट्रीट स्टाईल पुलावची चव आणतात, त्याच्यामुळे पुलाव हा खायला एकदम चविष्ट असा लागतो। या पुलावमध्ये शेजवान चटणी घालून देखील या पुलावची टेस्ट तुम्ही वाढवू शकता। आता मी उकडून घेतलेल्या भाज्या आहेत, बटाटा आहे चिरून ठेवलेला, तो मी याच्यामध्ये घालणार आहे। मी रात्री भाज्या निवडून ठेवलेल्या होत्या, चिरून ठेवलेल्या होत्या आणि सकाळी या भाज्या चांगल्या उकडून घेतला आणि बटाटा रात्रीच उकडून ठेवलेला होता, तो बारीक चिरून घेतला। तुमच्या घरात ज्या काही भाज्या असतील तुम्ही या पुलावमध्ये घालू शकता। बरीच मुले भाज्या खाण्यासाठी नखरे करतात, तर मग हा पुलाव त्या मुलांसाठी बेस्ट पर्याय आहे। या पुलावमध्ये भाज्या घातल्या आहेत हे देखील त्या मुलांना कळणार नाही आणि पुलाव आवडीने चवीने खातील। त्यांना दिलेला डब्बा नक्कीच रिकामा परत येईल कारण हा पुलाव एवढा टेस्टी बनतो। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ घालून सर्व मसाले आणि भाज्या एकत्र करून घ्यायच्या। आता हा पुलाव डब्यासाठी का उत्तम पर्याय आहे कारण याच्यामध्ये आपण भरपूर पौष्टिक अशा भाज्या घातलेल्या आहेत। दुसरं म्हणजे कमी वेळात तयार होतो, मुलांच्या आवडीचा स्वाद निर्माण होतो आणि रोजच्या भाजी चपातीला स्वादिष्ट पर्याय। म्हणून शाळेच्या डब्यासाठी हा व्हेजिटेबल पुलाव एकदम बेस्ट पर्याय। आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, तुमच्या मुलांचा डब्बा रिकामा करून आणणारा एक पदार्थ कोणता? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता या मसाल्यामध्ये आणि भाज्यांमध्ये आपण घालूया गार झालेला भात। मी 1 डब्बा भात शिजून घेतलेला होता, त्याच्यामधला अर्धा भात मी या कढईमध्ये घातलेला आहे। बासमती तांदूळ जर इथे तुम्ही वापरला तर खूपच छान, कारण बासमती तांदूळ घातल्यानंतर या पुलावाला वेगळीच चव येते। आता गार झालेला भात या मसाल्यांमध्ये हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे। मसाल्यांची चव भाज्यांमध्ये मुरल्यानंतर भाज्या खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात।
मुलांना अजिबात कळणार नाही याच्यामध्ये कुठल्या भाज्या घातलेल्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही गाजर, शिमला मिरची, कोबी पण घालू शकता। तर भाज्या आणि भात मस्त असा मिक्स झालेला आहे। वरतून थोडं बटर घालायचं म्हणजे चव आणखीन छान येईल। आता मिक्स करून 1 ते 2 मिनिट असाच हा भात वाफवून घ्यायचा। वरून ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून घेतली आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण छान असं मिक्स केलं। अगदी काही मिनिटातच सुगंधी रंगीत स्ट्रीट स्टाईल व्हेजिटेबल पुलाव तयार झाला। एकदम भन्नाट चवीचा हा पुलाव तयार झालेला आहे। आता हा पुलाव मी डब्यामध्ये भरून घेते। या पुलाव सोबत काकडी, गाजर किंवा टोमॅटोचे सलाड दिल्यास डब्बा आणखीन पौष्टिक असा होऊन जाईल आणि मुलं आवडीने खातील। तुम्ही पण हा पुलाव नक्की करून बघा आणि कसा झाला हे कमेंट मध्ये सांगा। तुम्ही कोणत्या शहरातून रेसिपी बघत आहात हेही मला कळवा। पुढच्या टप्प्यासाठी कोणता पदार्थ पाहायला आवडेल हेही कमेंट मध्ये लिहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा आणि अशा चविष्ट, झटपट आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हेल्दी खा आणि हेल्दी राहा। भेटूयात पुन्हा नवीन रेसिपी सोबत भाग नंबर 3 मध्ये।